सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया आपण 24 मेच्या काही न्यूज. तो फर्स्ट न्यूज आहे की स्पेन ठीक आहे झाली आहे 99th मेंबर झालेली आहे कशाची, इंटरनॅशनल सोलर अलायन्सची. तर इंटरनॅशनल सोलर अलायन्स आहे त्यामध्ये स्पेन ही 99th मेंबर झालेली आहे. तर बघूया सविस्तर न्यूज. स्पेन बिकम 99th मेंबर झालेली आहे. सो जे न्यू दिल्लीमध्ये जे काय झालेला, एक इव्हेंट झालेला, एक मीटिंग झालेली होती. कोणाकोणाची मीटिंग झाली होती? अँबॅसिडर जोस मॅरी रिडो डॉमिंगोस जे स्पेनचे आहे, स्पेन विथ द हेड ऑफ डिपॉझिटरी जॉईंट सेक्रेटरी इन एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर अभिषेक सिंग. तर यांची मीटिंग झालेली न्यू दिल्लीमध्ये. तेव्हा काय स्पेनला हँड ओव्हर केलेला आहे इंटरनॅशनल सोलार अलायन्स इन्स्ट्रुमेंट ऑफ रॅटिफिकेशन. ओके, या मीटिंगच्या दौऱ्यामध्ये जे मीटिंग जेव्हा घडली तेव्हा काय न्यू दिल्लीमध्ये अभिषेक सिंग जे आहे त्यांनी काय केलेलं, हँड ओव्हर केलेला आहे. म्हणजे कोणाकोणामध्ये झालेली होती मीटिंग? हेड ऑफ डिपॉझिटरी जॉईंट सेक्रेटरी इन एक्सटर्नल अफेअर मिनिस्ट्री अभिषेक सिंग आणि जे अँबॅसिडर जोस मॅरी रिडिओ डॉमिंगोज आहेत ऑफ स्पेनचे. तर यांच्यामध्ये ही मीटिंग झालेली होती. तेव्हा काय त्यांना हँडओव्हर करण्यात आलेला आहे, स्पेनला हँडओव्हर केलेला आहे काय, इंटरनॅशनल सोलर अलायन्स इन्स्ट्रुमेंट ऑफ रॅटिफिकेशन. सो इंटरनॅशनल सोलर अलायन्स जे आहे हे काय आहे, इज अ कोलॅबोरेटिव्ह प्लॅटफॉर्म फॉर इन्क्रीज डिप्लॉयमेंट ऑफ सोलर एनर्जी टेक्नॉलॉजीज. तर ISA काय आहे, इंटरनॅशनल सोलर अलायन्स काय आहे, एक कोलॅबोरेटिव्ह प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामुळे काय होते, जो इन्क्रीज करतो डिप्लॉयमेंट. ओके, इन्क्रीज करतो डिप्लॉयमेंट ऑफ सोलर एनर्जी टेक्नॉलॉजी. डिप्लॉयमेंट म्हणजे जसं आता आपण घरोघरी बसवत आहे सोलर पॅनल्स वगैरे, तर तसंच जे सोलर एनर्जी टेक्नॉलॉजीज आहे त्याला आणखी काय करणे, त्याला समोर नेण्यासाठी ओके त्याला इन्क्रीज करतं ॲज अ मीन्स ऑफ फॉर ब्रिंगिंग एनर्जी ऍक्सेस, एन्शुरिंग एनर्जी सिक्युरिटी आणि ड्रायव्हिंग एनर्जी ट्रान्झॅक्शन इन इट्स मेंबर कंट्रीज. तर जे मेंबर कंट्रीज आहे त्यामध्ये एनर्जी ट्रान्झिशन ड्राईव्ह करण्यासाठी आणि एनर्जी सिक्युरिटी एन्श्योर करण्यासाठी, सोबतच एनर्जी ऍक्सेसला ब्रिंग करण्यासाठी हे मदत करतं आणि काय करतं, डिप्लॉयमेंट इन्क्रीज करतं ISA. ओके, ISA काय झालं, वॉज कन्सिव्ड ॲज अ जॉईंट एफर्ट बाय इंडिया अँड फ्रान्स. तर काय आहे, ISA ही कन्सिव्ड ॲज जॉईंट एफर्ट आहे बाय इंडिया आणि फ्रान्सची. कशा करता? टू मोबिलाइज एफर्ट्स अगेन्स्ट क्लायमेट चेंज थ्रू द डिप्लॉयमेंट ऑफ सोलर एनर्जी सोल्युशन. तर सोलर एनर्जी सोल्युशनला डिप्लॉय करून जे पण क्लायमेट चेंजेस आहे त्याच्यावर जे काय मोबिलाइज करणे, त्याचे एफर्ट जे आहे त्याच्या अगेन्स्ट मध्ये मोबिलाइज करण्यासाठी, क्लायमेट चेंजच्या अगेन्स्ट मध्ये. तर हे काय करतं, एक जॉईंट एफर्ट आहे इंडिया आणि फ्रान्सचा. ओके, सो ही जी न्यूज होती आपली ती कशाबद्दल होती की स्पेन जी आहे ती 99th मेंबर बनलेली आहे कशाची, इंटरनॅशनल सोलर अलायन्सची. सोबतच कोणाकोणामध्ये मीटिंग झालेली होती आणि मीटिंग कुठे झालेली होती, न्यू दिल्ली इथे मीटिंग झालेली होती. कोणाची, अँबॅसिडर जोश यांची मीटिंग झालेली होती. कोणासोबत? अभिषेक सिंग जे काय आहे हेड ऑफ डिपॉझिटरी जॉईंट सेक्रेटरी इन एक्सटर्नल अफेअर मिनिस्ट्री. ओके, सो नेक्स्ट न्यूज बघूया आता. नेक्स्ट जी न्यूज आहे, इंडियाचे डिप्लोमेट मिशन आहे. ओके, तर UAE मध्ये काय झालेलं आहे, एक इव्हेंट झालेला आहे. काय, कोणता अवॉर्ड इव्हेंट झालेला आहे, तर तो कोणता इव्हेंट झालेला आहे, फिफ्थ मिनिस्टर ऑफ फॉरेन अफेअर एक्सलन्स अवॉर्ड सेरेमनी. ओके, ही सेरेमनी कुठे झालेली आहे, UAE मध्ये.
आणि कोणाच्या सपोर्ट मध्ये झालेली आहे ही सेरेमनी, म्हणजे कोणी सपोर्ट केला आहे या सेरेमनीला, तर शेख अब्दुल्ला बिन झैद अल नहयान, हे काय आहे, मिनिस्टर ऑफ फॉरेन अफेअर्स. तर फॉरेन अफेअर्स जे मिनिस्टर आहे शेख अब्दुल्ला यांनी सपोर्ट केलेला त्या सेरेमनीला हेल्ड केलेला आहे युएई मध्ये. आणि कशा करता जो सेरेमनी कशा करता होती, फिफ्थ मिनिस्टर ऑफ फॉरेन अफेअर एक्सलन्स अवॉर्ड होता तो. आणि कोणाला प्रदान करण्यात येतो एक्सलन्स अवॉर्ड, जे इंडियन डिप्लोमेट मिशन आहे, तर त्यांचे जे कामगिरी आहे त्यांना त्यांच्याबद्दल त्यांचे जे आउटस्टँडिंग वर्क आहे त्याच्यासाठी त्यांना तो अवॉर्ड जो आहे तो प्रदान करण्यात येतो. तर कोणाला देण्यात आलेला आहे हा अवॉर्ड? ओके, इंडिया काय आहे, इंडिया बिकम द ओनली कंट्री, इंडिया एकमेव कंट्री आहे जिला काय मिळालेला आहे, इंडियन एम्बेसी इन अबुधाबी आणि कन्सुलेट जनरल ऑफ इंडिया इन दुबई, हे बोथ अवॉर्ड प्रेस्टिजियस शिल्ड ऑफ ऑनर फक्त इंडियाला मिळालेले आहे. एकमेव इंडिया आहे जिला हे दोन अवॉर्ड, ज्यांनी दोन अवॉर्ड जे आहे ते रिसीव्ह केलेले आहे, म्हणजे दोन ऑनर रिसीव्ह केलेले आहे. तो तर अवॉर्ड जे आहे रिसीव्ड बाय, कोणी रिसीव्ह केलेले आहे, कोणाला मिळालेला आहे अवॉर्ड, रिसीव्ड बाय इंडियन एम्बेसिडर टू युएई. तर जे इंडियन एम्बेसिडर टू युएई आहे संजय सुधीर यांना एक अवॉर्ड देण्यात आलेला आहे, त्यांनी रिसीव्ह केलेला आहे. सोबतच कन्सुल जनरल ऍट CGI दुबई सतीश कुमार सिवन. ओके, सो संजय सुधीर आणि सुधीर आणखी कोणाला, सतीश कुमार सिवन यांना, या दोघांनी काय केलेला आहे, हा अवॉर्ड जो आहे मिनिस्टर ऑफ फॉरेन अफेअर एक्सलन्स अवॉर्ड फिफ्थ त्यांनी रिसीव्ह केलेला आहे. सो अवॉर्ड कोणी प्रेझेंट केलेला होता, शेख अब्दुल्ला बिन झैद यांनी अवॉर्ड प्रेझेंट केलेला होता, म्हणजे त्यांना अवॉर्ड शेख अब्दुल्ला यांनी दिलेला आहे. वेअर गिवन इन द डिस्टिंग्विश अक्रेडिटेशन मिशन इन युएई कॅटेगरी. ओके, त्यांचे जे एफर्ट्स आहे, एक्नॉलेजिंग द एफर्ट्स ऑफ द इंडियन मिशन इन स्ट्रेंथनिंग बायलॅटरल, तर जे त्यांनी वर्क केलेलं आहे, त्यांचं आउटस्टँडिंग वर्क आहे, त्यांनी काही एफर्ट्स घेतलेले आहे. कशा करता एफर्ट्स घेतलेले आहे, जे दोन कंट्रीजचे रिलेशन्स आहे, बायलॅटरल टाईज आहेत इंडिया आणि युएई मधला, त्यांना काय स्ट्रेंथनिंग करण्यासाठी त्यांनी काही एफर्ट्स घेतलेले आहे, त्यांना एक्नॉलेज करून हा जो अवॉर्ड आहे हे अवॉर्ड त्यांना देण्यात आलेले आहे. ओके, फक्त एवढं लक्षात ठेवा की कोणाला दिलेले आहे अवॉर्ड. तो अवॉर्ड दिलेला आहे एक संजय सुधीर यांना आणि सेकंड दिलेला आहे सतीश कुमार सिवन यांना. आणि अवॉर्ड कोणता आहे तो आहे फिफ्थ मिनिस्टर ऑफ फॉरेन अफेअर एक्सलन्स अवॉर्ड. आणि कुठे देण्यात आलेला आहे, युएई मध्ये देण्यात आलेला आहे. प्रेझेंट कोण केलेला आहे, जे मिनिस्टर ऑफ फॉरेन अफेअर युएई चे मिनिस्टर आहे, फॉरेन अफेअर्स मिनिस्टर शेख अब्दुल्ला बिन झैद अल नहयान, तर यांनी काय केलेला आहे, हा अवॉर्ड प्रेझेंट केलेला आहे. नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे, तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, इनिशिएट केलेला आहे त्यांच्या त्याच्यामध्ये. तर काय इनिशिएट केलेला आहे, मल्टीकल्चरल अँबॅसिडर प्रोग्राम इनिशिएट केलेला आहे त्यांनी. मल्टीकल्चरल अँबॅसिडर प्रोग्राम म्हणजे ते काय करणार आहे, मल्टीकल्चरल म्हणजे जे कल्चरल आहे, वेगळे वेगळे कल्चर, म्हणजे जसे वेगळे वेगळे काय असतात, बॅकग्राऊंड असतात ज्यांचे, जसं कोणी पॉलिटिक्स मध्ये आहे, कोणी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट मध्ये आहे, तर वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंट मधले काय करणार आहे, ते अपॉइंट करणार आहे अँबॅसिडर म्हणून. तर किती अपॉइंटमेंट केली आहे त्यांनी, 53 इंडिव्हिज्युअल्सची अपॉइंटमेंट केलेली आहे ऍज अ मल्टीकल्चरल अँबॅसिडर प्रोग्राम मध्ये. ज्यांचे बॅकग्राऊंड काय आहे, बॅकग्राऊंड वेगळे वेगळे आहे, जसं गव्हर्नमेंट, बिझनेस, स्पोर्ट, मीडिया, कम्युनिटी सेक्टर. तर या वेगळ्या सेक्टर मधून त्यांनी 53 इंडिव्हिज्युअल्सला अपॉइंट केलेला आहे ऍज इट्स फर्स्ट अँबॅसिडर म्हणून. ओके, हा जो इनिशिएटिव्ह आहे हा कशामध्ये येणार आहे, सिग्निफिकेंट ऍक्शन अंडर द ऑस्ट्रेलियन क्रिकेट मल्टीकल्चरल ऍक्शन प्लॅन मध्ये येणार आहे. आणि त्यांचा एम काय आहे, एम आहे इन्क्लुझिव्हिटीला प्रमोट करणे आणि जे पॉझिटिव्ह चेंज आहे बोथ क्रिकेट आणि ब्रॉडर कम्युनिटी मध्ये एक पॉझिटिव्ह चेंज घडवून आणण्याचा त्यांचा काय आहे, एम आहे. एम त्यांचा काय आहे ते एकदा लक्षात घेऊन घ्या.
इन्क्लुझिव्हिटीला प्रमोट करणे आणि बोथ क्रिकेट आणि ब्रॉडर कम्युनिटीमध्ये एक पॉझिटिव्ह चेंज घडवून आणण्याचा त्यांचा एम आहे. सो या इनिशिएटिव्ह थ्रू सो कोणाकोणाला आता अपॉइंट करण्यात आलेलं आहे ते बघून घेऊया. तर द अँबॅसेडर इन्क्लूड अ मिक्स ऑफ फॉर्मर अँड करंट क्रिकेट प्लेयर्स. तर त्यामध्ये काय आहे, जे अँबॅसेडर्स आहे त्यामध्ये कोण कोण इन्क्लुडेड आहे, फॉर्मर आणि करंट जे क्रिकेट प्लेयर्स आहेत ते इन्क्लुडेड आहेत. आणि सोबतच काही इन्फ्लुएन्शियल फिगर्स आहे फ्रॉम व्हेरियस इंडस्ट्रीज अँड कम्युनिटीज. ओके. सो कोणाकोणाला केलेला आहे आता बघूया. नोटेबल अँबॅसेडर्स इन्क्लूड उस्मान ख्वाजा, मेल जोन्स, वसीम अक्रम, रवी शास्त्री, लिझा साथेलकर, किश्वर चौधरी, अलाना किंग, पीटर वार्गेस, स्वाती दवे आणि फवाद अहमद यांना काय करण्यात आलेलं आहे, या इंडिव्हिज्युअल्सला अपॉइंट करण्यात आलेला आहे. दिस इन्क्लुड्स कमिंग फ्रॉम सेक्टर सच एज गव्हर्नमेंट. तर कोणत्या कोणत्या वेगळ्या वेगळ्या सेक्टर, जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं की वेगवेगळ्या सेक्टर्स मधून आलेले आहेत ते, जसं गव्हर्नमेंट, बिझनेस, कम्युनिटी, मीडिया आणि क्रिकेट. आणि ते काय करणार आहे, एक 5 मेन फोकस आहे त्यांचा, जे विल कंट्रीब्यूट टू 5 मेन फोकस एरियाज. तर 5 मेन फोकस त्यांचा राहणार आहे एरियाज मध्ये. कशामध्ये, पार्टिसिपेशन, हाय परफॉर्मन्स, पीपल अँड रिप्रेझेंटेशन, कम्युनिकेशन अँड एंगेजमेंट अँड इव्हेंट अँड एक्सपिरियन्स. तर हे 5 मेन एरियाज आहे, यावर यांचा फोकस राहणार आहे. सो यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे. हे 53 पैकी काही आहे ज्यांना अपॉइंट केलेलं आहे. सो रवी शास्त्री जे आहे ते होते क्रिकेट मधलेच होते, इंडियन क्रिकेट टीमचे ते आधी खेळत होते आणि नंतर ते ऍज अ कोच म्हणून त्यांनी वर्क केलेलं आहे. सो हे इंडियन क्रिकेटर होते ज्यांना काय मल्टीकल्चरल अँबॅसेडर बनवण्यात आलेलं आहे. बाय कोणी केलेलं आहे, अपॉइंट केलेलं आहे, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केलेलं आहे. सो नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे माउंट एव्हरेस्ट वर काय, माउंट एव्हरेस्ट वर त्यांनी एक हे केलेलं आहे, टायटल मिळवलेलं आहे. तेवढ्या उंचीवर त्यांनी त्या पीक वर चढून आणि त्या एज मध्ये तर कोणी केलेलं आहे बघूया, ज्योती रात्रे. ओके, ज्योती रात्रे या काय आहे, या एक ऑन्ट्रप्रेनर आहे आणि सोबतच फिटनेस इंथुसियास्ट आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे, त्या बिलॉंग करतात मध्य प्रदेश मधून, मध्य प्रदेशच्या आहे त्या बेसिकली. त्यांनी काय एक हिस्ट्री बनवलेली आहे बाय बिकमिंग द ओल्डेस्ट इंडियन वुमन टू समिट माउंट एव्हरेस्ट. तर त्यांनी एक हिस्ट्री क्रिएट केलेली आहे माउंट एव्हरेस्ट वर, काय ओल्डेस्ट इंडियन वुमन ज्यांनी काय केलेलं आहे, माउंट एव्हरेस्ट वर चढ म्हणजे त्यांनी पार केलेलं आहे, माउंट एव्हरेस्ट त्या चढलेले आहे. ओके. सो ऍट द एज ऑफ 55 रात्रे अचीव दिस रिमार्केबल फीट. तर त्यांचा एज 55 होता, म्हणजे ते ओल्डेस्ट इंडियन वुमन आहे. 55 एज मध्ये त्यांनी ते काय केलेलं आहे, माउंट एव्हरेस्ट वर चढलेले आहे, अचीव केलेला आहे त्यांनी त्यांचा गोल. ओके. सो रात्रे अचीवमेंट कम्स एक्झॅक्टली 6 years आफ्टर. तर यांची जी अचीवमेंट आहे ती 6 वर्षाच्या नंतर अचीव झालेला आहे. आधी कोणी केलेला होता अचीव ऍज अ ओल्डेस्ट वुमन टू समिट माउंट एव्हरेस्ट मध्ये, तर संगीता बहल. ओके, संगीता बहल जे आहे त्यांनी आधी हा मुकाम जो आहे तो अचीव केलेला होता. तर त्यांनी किती एज मध्ये केला होता, त्यांनी 53 या एज मध्ये त्यांनी हा टायटल जो आहे तो क्लेम केलेला होता ऍज अ इंडियाज ओल्डेस्ट वुमन टू क्लाइम माउंट एव्हरेस्ट ऑन May 19, 2018. तर यांच्या आधी, रात्रेच्या आधी संगीता बहल यांनी वयाच्या 53व्या वर्षी काय केलेलं होतं, माउंट एव्हरेस्ट वर क्लाइम केलेलं होतं आणि त्यांना टायटल त्यांनी क्लेम केलेला होता इंडियाज ओल्डेस्ट वुमन टू क्लाइम माउंट एव्हरेस्ट म्हणून. आणि या आता सेकंड आहे, म्हणजे आता त्यांनी त्यांचा जो रेकॉर्ड आहे
तो मोडीत काढलेला आहे. त्यांनी 53 या एज मध्ये माउंट एव्हरेस्ट क्लाइम केलेला होता आणि ज्योती रात्रे आहे यांनी 55 या एज मध्ये क्लाइम केलेला आहे माउंट एव्हरेस्ट. सो रात्रीचा हा काय आहे, सेकंड एंडेव्हर आहे टू रीच समिट ऑफ द वर्ल्ड टॉलेस्ट पीक. तर 2023 मध्ये पण त्यांनी एक हे केलेला होता, प्रयास केलेला होता माउंट एव्हरेस्ट क्लाइम करण्याचा. तेव्हा त्या 8160 मीटर पर्यंत त्यांनी क्लाइम केलेलं होतं, पण काही वेदर कंडिशन्स होत्या, ऍडव्हर्स वेदर कंडिशन्स होत्या, त्यामुळे त्यांनी तिथलं जे आहे तिथेच त्यांनी ते जे क्लाइंब आहे ते तिथेच सोडून दिलं त्यांनी. ओके, तो हे तर झालं. आता ज्योती रात्रे बद्दल, त्यांनी माउंट एव्हरेस्ट काय केलेलं आहे, क्लाइम केलेलं आहे वयाच्या 55व्या वर्षी. आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट जे आहे 16 इयर ओल्ड क्लास 12 स्टुडंट आहे एक, ज्यात आहे ऑफ नेव्ही चिल्ड्रन स्कूल. तर नेव्ही चिल्ड्रन स्कूलच्या क्लास 12 च्या स्टुडंट आहे 16 वर्षाच्या काम्या कार्तिकेयन. ओके, यांनी काय केलेलं आहे, त्या यंगेस्ट इंडियन आहे आणि सेकंड यंगेस्ट गर्ल, यंगेस्ट इंडियन सुद्धा आणि सेकंड यंगेस्ट गर्ल आहे इन द वर्ल्ड टू समिट माउंट एव्हरेस्ट फ्रॉम द नेपाळ साइड. तर नेपाळ साइड वरनं काय आहे, त्या नेपाळ साइड वरनं त्यांनी क्लाइम केलेला आहे माउंट एव्हरेस्ट आणि त्यांनी एक मुकाम हासिल केलेला आहे, एक टायटल त्यांनी चेंज केलेलं आहे. कशाचं की यंगेस्ट इंडियन आणि सेकंड यंगेस्ट गर्ल आहे त्या त्यांनी क्लाइम केलेला आहे माउंट एव्हरेस्ट म्हणून. ओके, सो नेक्स्ट हे युनिक, त्यांचं काय आहे इन युनिक फादर डॉटर फीट. तर त्यांचा एक फादर डॉटरचं हे आहे फीट, काम्या आणि त्यांचे जे फादर आहे CDRS कार्तिकेयन. ओके, एक तर काम्या आणि त्यांचे फादर CDRS कार्तिकेयन ऑफ द इंडियन नेव्ही सक्सेसफुली सबमिटेड 8849 मीटर माउंट एव्हरेस्ट समिट ऑन May 20. तर 20 मे रोजी त्यांनी काय केलेला होता, 8849 मीटर माउंट एव्हरेस्टला क्लाइम करून त्यांनी एक सक्सेसफुल त्यांचा जो हे आहे तो सबमिट केलेला होता. ओके, आणि ते इंडियन नेव्ही मधलेले आहे. फादर त्यांचे CDRS कार्तिकेयन हे इंडियन नेव्हीचे आहे आणि त्यांचा जो त्यांची ज्या डॉटर आहे काम्या हे यांनी क्लाइम केलेलं होतं माउंट एव्हरेस्ट May 20 मध्ये. ओके, काम्या हॅज नाव कम्प्लिटेड 6 माइलस्टोन. तर काम्याने काय केलेले आहे, 6 माइलस्टोन अचीव केलेले आहे इन हर मिशन टू समिट द हायेस्ट पीक ऑफ ऑल 7 कॉन्टिनेंट्स अँड एम टू समिट माउंट विन्सन मॅसिव्ह. तर अँटार्क्टिका मधलं जे माउंट विन्सन मॅसिव्ह आहे तर त्यांचा एम आहे की या वर्षीच्या डिसेंबर मध्ये तर या वर्षीच्या डिसेंबर मध्ये काय करायचं आहे, त्यांना जो 7 समिट चॅलेंज आहे तो त्यांना अकम्प्लिश करायचा आहे आणि बनायचा आहे यंगेस्ट गर्ल ज्यांनी माउंट एव्हरेस्ट मॅसिव्ह जे आहे अंटार्क्टिकाचा त्यांनी क्लाइम केलेला आहे, असं त्यांना एक म्हणजे यंगेस्ट गर्ल म्हणजे अकम्प्लिश करणार आहे त्या या डिसेंबर मध्ये. ओके, आणि आधी तर त्यांनी 6 माइलस्टोन अचीव केलेले आहे, पण त्या माउंट विन्सन मॅसिव्ह याच्यावर क्लाइम करून त्यांना 7 समिट चॅलेंज पण पूर्ण करायचं आहे. सो ही न्यूज टोटली कशावर होती, ज्यांनी माउंट एव्हरेस्ट क्लाइम केलेला आहे. तर ओल्डेस्ट इंडियन वुमन आहे 55 वर्षांनी क्लाइम केलेला आहे, ज्या आहे ज्योती रात्रे. आणि त्याच्या आधी पण एक होत्या संगीता भल, त्यांनी 53 या एज मध्ये क्लाइम केलेलं होतं माउंट एव्हरेस्ट. सोबतच काम्या कार्तिकेय आहे, त्या काय सेकंड यंगेस्ट गर्ल आणि यंगेस्ट इंडियन आहे ज्यांनी क्लाइम केलेला आहे माउंट एव्हरेस्ट आणि त्या नेपाळ साइडने केलेला आहे त्यांनी. सो आणि त्यांचे जे फादर आहे, त्यांच्या फादर आणि त्या स्वतः या दोघांनी पण काय माउंट एव्हरेस्ट क्लाइम केलेला आहे. कितीपर्यंत केलेला आहे, किती मीटर पर्यंत, 8849 मीटर पर्यंत आणि 20 मेला त्यांनी केलेलं होतं. सोबतच काम्यानी काय त्यांनी 6 माइलस्टोन अचीव केलेले आहे आणि त्यांना 7 माइलस्टोन पण अचीव करायचं आहे अंटार्क्टिकाचं माउंट विन्सन मॅसिव्ह हे क्लाइम करून. आणि या वर्षीच्या डिसेंबर मध्ये त्या हा जो 7th चॅलेंज आहे, 7 समिट चॅलेंज ते पूर्ण करणार आहेत. सो नेक्स्ट बघूया आता नेक्स्ट न्यूज. सो दिनेश कार्तिक यांनी काय केलेलं आहे,
IPL रिटायरमेंट त्यांचं कन्फर्म केलेलं आहे. दिनेश कार्तिक यांनी IPL रिटायरमेंट कन्फर्म केलेलं आहे त्यांचं. सो जे अहमदाबाद मध्ये सो आता IPL चालू आहे, तर अहमदाबाद मध्ये काय झालेलं होतं, मॅच झालेली IPL ची. तर कोणाकोणाची झालेली होती? ओके. सो अहमदाबाद मध्ये जी मॅच झालेली आहे ती एलिमिनेटर होती. ओके, एलिमिनेटर मॅच होती दोन संघाची, दोन टीमची. तर ती खेळल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, दिनेश कार्तिक यांनी तिथे त्यांचे ग्लोव्स काढलेले आणि त्यांनी काय गार्ड ऑफ ऑनर आफ्टर द एलिमिनेशन, म्हणजे त्यांनी काय केलेलं, त्यांचं रिटायरमेंट अनाऊन्स केलेलं आहे IPL मधून. कोण आहे दिनेश कार्तिक? हे आहे वेटरन विकेट कीपर. ओके, तर दिनेश कार्तिक यांनी IPL मध्ये किती त्यांनी त्यांच्या करिअर मध्ये त्यांनी IPL खेळलेले आहे 257 मॅचेस त्यांनी खेळलेले आहेत. त्यांनी 4842 रन्स त्यांच्या करिअर मध्ये घेतलेले आहे, बनवलेले आहे. आणि हिट्स 2250 पण त्यांनी अचीव केलेले आहे. ओके, कार्तिक यांनी फिनिश केलेला आहे इन टॉप 10 रन टेकर लिस्ट. तर जे टॉप 10 रन टेकरची जे लिस्ट असते, ज्यांनी काय खूप सारे बरेचसे रन्स घेतलेले आहेत, रेकॉर्ड ब्रेकिंग रन्स घेतलेले आहेत, तर त्यामध्ये टॉप 10 मध्ये आहे दिनेश कार्तिक. ओके, त्या लिस्ट मध्ये आहे दिनेश कार्तिक इन द हिस्ट्री ऑफ द IPL. सो तर या सीझन मध्ये जो IPL झालेला आहे 2024चा जो IPL आहे या सीझनचा, त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, 326 रन काढलेले आहे, सोबतच 15 मॅचेस खेळलेले आहे ते. आणि त्यांनी जे त्यांचा रोल आहे एसिंग द फिनिशर रोल वन्स अगेन. सो ओके, थ्रू आउट त्यांनी त्यांचे जे IPL करिअर आहे त्याच्यामध्ये त्यांनी द विकेट कीपर बॅटर हॅज रिप्रेझेंटेड 6 टीम. तर त्यांचं जे IPL करिअर आहे त्याच्यामध्ये त्यांनी 6 टीम्सला रिप्रेझेंट केलेलं आहे थ्रू आउट IPL करिअर. ओके, तर त्यामध्ये कोण कोण होते? ही स्टार्टेड ऑफ विथ दिल्ली डेअरडेव्हिल्स. तर 2008 मध्ये त्यांनी दिल्ली डेअरडेव्हिल्स या टीम सोबत स्टार्ट केलेलं होतं. नेक्स्ट ते 2011 मध्ये पंजाब या टीम मध्ये गेलेले होते. नंतर दोन सीझन जे आहे ते मुंबईच्या टीम सोबत होते, ते मुंबईच्या टीम सोबत खेळलेले आहे. बिफोर गोइंग बॅक टू दिल्ली 2014 मध्ये ते आणखी दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या टीम मध्ये परत गेले. सो नेक्स्ट 2015 मध्ये त्यांनी RCB, ओके, RCB सोबत RCBच्या टीम मध्ये होते ते. अँड ही प्लेड फॉर गुजरात लॉयन्स 2016. 2015 मध्ये RCBच्या टीम कडनं ते खेळले. नंतर 2016 मध्ये गुजरात लॉयन्स कडनं खेळलेले आहे. गुजरात लॉयन्स कडनं ते 2016 आणि 2017 मध्ये खेळलेले आहे, म्हणजे दोन वर्ष ते खेळलेले आहे गुजरात लॉयन्स कडनं. आणि 4 वर्ष ते KKR कोलकाता नाईट रायडर्स सोबत ते 4 वर्ष खेळले आहे. 17, 18, 19, 20, 21 हे 4 वर्ष ते कोलकाता नाईट रायडर्सच्या टीम कडनं खेळलेले आहेत. नेक्स्ट आणखी ते 2022 मध्ये RCBच्या टीम मध्ये परत आलेले आहे. आणि नेक्स्ट आता 2024 जे आहे तिथे पण ते RCBच्या टीम सोबतच होते. ओके, सो हे सगळं आहे. ही जी न्यूज होती दिनेश कार्तिक यांची, त्यांनी त्यांचं IPLचं जे IPL मधून त्यांनी रिटायरमेंट त्यांचं कन्फर्म केलेलं आहे दिनेश कार्तिक यांनी. नेक्स्ट बघूया. सो नेक्स्ट आहे मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. ओके, यांनी एक पार्टनरशिप अनाउन्स केलेली आहे. कोणासोबत अनाउन्स केलेली आहे पार्टनरशिप? युवा यांच्यासोबत. युवा काय आहे? इंडियाज फर्स्ट युथ ड्रिवन कंटेंट प्लॅटफॉर्म आहे. ओके, ही काय आहे? युवा, इंडियाज फर्स्ट युथ ड्रिवन कंटेंट प्लॅटफॉर्म. त्यांच्यासोबत युवा सोबत मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडनी पार्टनरशिप अनाउन्स केलेली आहे. कशासाठी केलेली आहे अनाउन्स? टू लॉन्च मल्टी पार्ट व्हिडिओ सिरीज जे फोकस करेल ऑन इंडिया फायनान्शियल एम्पॉवरमेंट विथ, त्यांचा प्रायमरी फोकस कशावर राहणार आहे? कोणावर? जेनझीन्सवर. ओके,
ते लॉन्च करणार आहेत मल्टी पार्ट व्हिडिओ सिरीज फोकस्ड ऑन इंडियाज फायनान्शियल एम्पॉवरमेंट आणि त्यांचा प्रायमरी फोकस हे जेनझीज वर राहणार आहे. हा जो स्ट्रॅटेजिक कोलॅबोरेशन आहे सिक्स टू ऍड्रेस द फायनान्शियल एम्पॉवरमेंट आणि जे पण जेनझीज आहे त्यांच्यासाठी त्यांच्या करता हा प्रायमरी फोकस मध्ये आहे. त्याच्यामध्ये इन्क्लूड आणखी कोण कोण इन्क्लूड राहणार आहे वुमन as well as often overlooked segments such as LGBTQIA+ communities. तर यांच्यावर पण त्यांचा फोकस राहणार आहे. ओके सो ही जी न्यूज आहे ही होती पार्टनरशिपची. मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांनी पार्टनरशिप केलेली आहे युवा यांच्यासोबत. युवा काय आहे इंडियाची फर्स्ट युथ ड्रिव्हन कंपनी आहे जी काय कंटेंट प्लॅटफॉर्म आहे आणि यांच्यासोबत ते काय करणार आहे एक मल्टी पार्ट व्हिडिओ सिरीज ते क्रिएट करणार आहेत ज्याचा फोकस कशावर राहणार आहे मेनली जे इंडियन फायनान्शियल एम्पॉवरमेंट आहे यांच्यावर राहणार आहे आणि प्रायमरीली फोकस जेनझीजवर राहणार आहे. नेक्स्ट बघू. सो नेक्स्ट न्यूज आहे साऊथ कोरियाज मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड ICT. तर हे काय डेव्हलप करणार आहे हे लो अर्थ ऑर्बिट लिओ ओके लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट कम्युनिकेशन सिस्टीम डेव्हलप करणार आहे. कोण साऊथ कोरिया मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड ICT. ओके यांनी पास केलेली आहे प्रिलिमिनरी फिजिबिलिटी स्टडी आणि ऑफिशियली बिगिन करणार आहे ते नेक्स्ट इयर मध्ये. त्यांनी ऑलरेडी पास केलेली आहे प्रिलिमिनरी फिजिबिलिटी स्टडी पास केलेली आहे आणि नेक्स्ट इयर पासून ते ऑफिशियली काय करणार आहे स्टार्ट करणार आहे. त्यांचं जे डेव्हलप करायचं आहे त्यांना लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट तर त्याच्यासाठी ते नेक्स्ट इयरला स्टार्ट करणार आहे. सो द सायन्स मिनिस्ट्री यांनी म्हटलेलं आहे की 320 बिलियन वॉन म्हणजे $234.3 मिलियन डॉलरचा काय हा प्रोजेक्ट आहे लिओ प्रोजेक्ट आहे आणि त्याला आणखी काय म्हटलं जाते आणखी कशाने ओळखल्या जाईल त्याला ऑल्सो नोन एज साऊथ कोरिया स्टारलिंक. ओके सो आणि त्यांचा एम काय आहे एम आहे टू लॉन्च 2 लिओ सॅटेलाइट जे बेस्ड राहणार आहे ऑन 6th जनरेशन कम्युनिकेशन नेटवर्क टेक्नॉलॉजीवर आणि 2030 पर्यंत त्यांचा एम आहे की 2030 पर्यंत त्यांना 2 लिओ सॅटेलाइट काय करायचे आहे लॉन्च करायचे आहे ज्या 6th जनरेशन कम्युनिकेशन नेटवर्क टेक्नॉलॉजीवर बेस्ड आहे. ओके सो नेक्स्ट जे आहे तर मिनिस्ट्रीने काय केलेलं आहे आणखी प्लॅन केलेला आहे काय डेमॉन्स्ट्रेशन क्रिएट केलेला आहे त्यांनी लिओ सॅटेलाइट कम्युनिकेशनचा. ओके लिओ सॅटेलाइट कम्युनिकेशन सिस्टीम नेटवर्कचा त्यांनी ते एक डेमॉन्स्ट्रेशन पण क्रिएट करणार आहे. हा त्यांचा प्लॅन आहे कशा करता टू सपोर्ट साऊथ कोरियन कंपनीज टू इंडिपेंडेंटली डेव्हलप कोअर टेक्नॉलॉजीज फॉर द सिस्टीम. तर यांच्यासाठी जे साऊथ कोरियन कंपनीज आहेत त्यांच्या इंडिपेंडेंट डेव्हलपमेंट कोअर टेक्नॉलॉजीज या सिस्टीमसाठी सिस्टीमला सपोर्ट करण्यासाठी त्यांचा हा प्लॅन आहे की एक डेमॉन्स्ट्रेटिव्ह क्रिएट करणे. ओके ज्याच्यामध्ये येते सच एज सॅटेलाइट ट्रॅकिंग हँडओव्हर अँड लिंक हेल्प देम एक्सपांड देअर ग्लोबल बिझनेस. तर हे जे आहे सॅटेलाइट ट्रॅकिंग हँडओव्हर अँड लिंक हेल्प देम एक्सपांड देअर ग्लोबल बिझनेस ह्या ज्या टेक्नॉलॉजीज आहे यांचे ते डेमॉन्स्ट्रेशन क्रिएट करण्याचा त्यांचा प्लॅन आहे. ओके तर मिनिस्ट्री यांना अलाउ करण्यात आलेला आहे टू अलोकेट इट्स बजेट फ्रॉम नेक्स्ट इयर. तर मिनिस्ट्रीने काय केलेलं आहे की पुढच्या वर्षीपासून जे प्रोजेक्ट आहे त्याच्याकरता बजेट अलोकेट करणार आहे आणि त्यांचा जो प्रोजेक्ट आहे ते स्टार्ट पण करू शकणार आहे पुढच्या वर्षीपासून. हे लिओ सॅटेलाइट काय आहे प्लेस करणार आहे इन अन ऑर्बिट 300 to 1500 किलोमीटर इन अल्टिट्यूड. कुठे प्लेस करणार आहे लिओ सॅटेलाइट ऑर्बिट 300 to 1500 किलोमीटर अल्टिट्यूड वर. ओके आणि ती प्रोव्हाइड काय करणार आहे
हाय स्पीड कम्युनिकेशन विथ शॉर्ट लेटेन्सी. ओके, शॉर्ट डिले ती काय प्रोव्हाइड करणार आहे? हाय स्पीड कम्युनिकेशन विथ शॉर्ट डिले, हा ती हे प्रोव्हाइड करणार आहे. ओके, सो ही जी न्यूज आहे ही होती की 2030 पर्यंत काय करणार आहे, साऊथ कोरिया डेव्हलप करणार आहे लिओ सॅटेलाइट कम्युनिकेशन सिस्टीम. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे जे आता वर्ल्ड पॅरा ऍथलीट जे चालू आहे, कॉम्पिटिशन चालू आहे, चॅम्पियनशिप चालू आहे त्याच्याबद्दल आहे. तर सो इंडियाचे सचिन सर्जेराव खिलारी यांनी काय केलेलं आहे, गोल्ड मेडल क्लिंच केलेलं आहे. गोल्ड मेडल त्यांनी जिंकलेलं आहे. कशामध्ये? द मेन्स शॉर्ट पुट F46 कॅटेगरी यामध्ये. आणि सोबतच त्यांनी काय एक एशियन रेकॉर्ड सुद्धा बनवलेला आहे ऍट द वर्ल्ड पॅरा ऍथलीट चॅम्पियनशिप मध्ये. सो सचिन यांनी काय केलेलं आहे, आयरन बॉल जो आहे टू अ डिस्टन्स ऑफ 16.30 मीटर. तर जो आयरन बॉल आहे, गोला फेक जो असतो, तो त्यांनी किती डिस्टन्स पर्यंत थ्रो केलेला आहे? 16.30 मीटर्स पर्यंत केलेला आहे. आणि त्यांचा जो आधीचा लास्ट इयरचा जो पॅरिस मधला वर्ल्ड पॅरा ऍथलीट चॅम्पियनशिप पॅरिस लास्ट इयर मधला त्यांचा जो रेकॉर्ड होता 16.21 मीटरचा, त्यांनी रेकॉर्ड पण मोडीत काढलेला आहे. म्हणजे त्यांनी स्वतःचाच रेकॉर्ड काय केलेला आहे, इथे मोडलेला आहे यावर्षी. आधी त्यांचा होता 16.21 मीटर आणि आता त्यांचा आहे 16.30 मीटर. ओके, नेक्स्ट आता हे तर झालं सचिन सर्जेराव खिलारी बद्दल. नेक्स्ट बघूया आता नेक्स्ट कोणाला मिळालेला आहे. सो धरमवीर यांनी ब्रॉन्झ मेडल मिळवलेला आहे विथ 33.61 मीटर. त्यांचा काय होता, थ्रो होता इन मेन्स क्लब थ्रो F51 फायनल मध्ये. धरमवीर यांनी F51 फायनल या कॅटेगरी मध्ये 33.61 मीटर थ्रो घेत मेन्स क्लब थ्रो मध्ये त्यांनी ब्रॉन्झ मेडल हे जिंकलेलं आहे. ओके, सो नेक्स्ट आहे जे चॅम्पियन आहे सुमित आणि अंतिल यांनी F64 जॅव्हलिन थ्रो यामध्ये एक टायटल मिळवलेला आहे, वर्ल्ड टायटल मिळवलेला आहे. वाईल थांगवेलू मरियप्पन अँड एकता भयान यांनी पण काय केलेलं आहे, गोल्ड मेडल ग्रॅब केलेलं आहे. सो त्यांनी गोल्ड मेडल ग्रॅब केलेलं आहे. गोल्ड मेडल त्यांना मिळालेले आहे. गोल्ड मेडल त्यांनी जिंकलेले आहे त्यांच्या इव्हेंट्स मध्ये. सो ओके, त्यांच्या इव्हेंट्स मध्ये त्यांनी जिंकलेले आहे गोल्ड मेडल. ऍज इंडिया जम्प टू थर्ड प्लेस. तर इंडिया आता मेडल टॅलीच्या लिस्ट मध्ये आता थर्ड प्लेसवर आहे. ओके, किती आहे इंडियाजवळ मेडल्स? 12 मेडल्स आहे, ज्याच्यामध्ये 5 गोल्ड मेडल आहे. करंटली थर्ड ऑन मेडल टॅली बिहाइंड चायना अँड ब्राझील. म्हणजे फर्स्ट वर कोण आहे? फर्स्ट पोझिशन वर चायना आहे, सेकंड वर आहे ब्राझील आणि थर्ड वर आहे इंडिया मेडल टॅली मध्ये. ओके, सो प्रिव्हियस इयर किती होते? प्रिव्हियस इयर इंडियाकडे किती मेडल्स होते? 10 होते, ज्याच्यामध्ये 3 गोल्ड 4 सिल्वर आणि 3 ब्रॉन्झ होते, जे पॅरिस एडिशन होतं 2023 तेव्हा. तो ही न्यूज होती कशाची? वर्ल्ड पॅरा ऍथलीट चॅम्पियनशिपची, ज्याच्यामध्ये सचिन सर्जेराव खिलारी यांनी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. सोबतच जे नेक्स्ट धरमवीर आहे त्यांनी ब्रॉन्झ मेडल हे जिंकलेलं आहे त्यांच्या वेगवेगळ्या त्यांचे जे रिस्पेक्टिव्ह इव्हेंट्स आहे त्यांच्यामध्ये. नेक्स्ट बघूया. आणि टोटल जी टॅली आहे मेडल्सची टॅली, त्याच्यामध्ये इंडियाला आतापर्यंत किती मेडल्स मिळालेले आहे? 12 मेडल्स मिळालेले आहे. जे मागच्या वर्षीचा पॅरिस मध्ये जो इव्हेंट होता त्यामध्ये टोटल टॅली 10 होते. सोबतच या वर्षी आता मेडल टॅलीच्या लिस्ट मध्ये इंडिया ही थर्ड प्लेसवर आहे. फर्स्ट प्लेसवर ही चायना आहे आणि सेकंड प्लेसवर ब्राझील आहे. नेक्स्ट बघूया. सो नेक्स्ट न्यूज आहे बुकर प्राइजची. ओके, बुकर प्राइज मिळालेला आहे. कोणाला मिळालेला आहे? जर्मन ऑथर जेनी एरपेनबेक आणि ट्रान्सलेटर मायकल हॉफमॅन यांनी काय जिंकलेला आहे? इंटरनॅशनल बुकर प्राइज फॉर फिक्शन. फिक्शन म्हणजे काय होत असते आता? काल्पनिक. ओके,
जे काल्पनिक कहाणी आहे कॅरोस, तर या करता त्यांना काय इंटरनॅशनल बुकर प्राइज हे जिंकलेले आहेत त्या. ही काय आहे कायरोस काय आहे, ही एक स्टोरी आहे ऑफ अ टँगल्ड लव्ह अफेअर ड्युरिंग द फायनल इयर ऑफ ईस्ट जर्मन एक्झिस्टन्स. तर ही एक कायरोस जी आहे ही स्टोरी आहे टँगल्ड लव्ह अफेअरची ड्युरिंग द फायनल इयर ऑफ ईस्ट जर्मनीज एक्झिस्टन्सची. ही एक फिक्शन कहाणी आहे, काल्पनिक कहाणी आहे, त्यासाठी त्यांना इंटरनॅशनल बुकर प्राइज हे जिंकलेलं आहे. कोणी जर्मन ऑथर जेनी एर्पेनबेक यांनी आणि ट्रान्सलेटर जे आहे मायकल हॉफमॅन यांनी. सो ओके, सो इंटरनॅशनल बुकर प्राइज जो आहे तो एव्हरी इयर दिला जातो, प्रत्येक वर्षी दिला जातो इंटरनॅशनल बुकर प्राइज. अलॉंगसाइड बुकर प्राइज जो आहे फॉर इंग्लिश लँग्वेज फिक्शन, बुकर प्राइज फॉर इंग्लिश लँग्वेज फिक्शन हा कधी देण्यात येतो, हा देण्यात येतो फॉल मध्ये. फॉल म्हणजे असते ऑटम सीझन, ऑटम सीझन म्हणजे शरद ऋतू, तर तेव्हा हा बुकर प्राइज फॉर इंग्लिश लँग्वेज फिक्शन हा देण्यात येतो. ओके, सो लास्ट इयर जे आहे, लास्ट इयरचे विनर कोण होते, लास्ट इयरचे विनर होते एक नॉवेल होतं त्यांचं अबाउट कम्युनिझम अँड इट्स लेगेसी इन युरोप, तर त्याचं नाव होतं टाइम शेल्टर. ओके, तर टाइम शेल्टर ज्यांचं एक नॉवेल होतं, जे होते बल्गेरियन रायटर जॉर्जी गोस्पोडिनो आणि ट्रान्सलेटर होते अँजेला रोडे. तर यांनी काय लास्ट इयर हे विनर होते बुकर प्राइजचे, इंटरनॅशनल बुकर प्राइजचे. ओके, सो ही न्यूज होती इंटरनॅशनल बुकर प्राइजची, ज्याच्यामध्ये जर्मन ऑथर जेनी एर्पेनबेक यांना आणि त्यांचे जे ट्रान्सलेटर आहे मायकल हॉफमॅन यांनी जिंकलेलं आहे इंटरनॅशनल बुकर प्राइज या वर्षीचं. कशासाठी जिंकलेलं आहे, जे कायरोस आहे त्यांचं फिक्शन, ओके, एक फिक्शनल स्टोरी आहे, त्याच्यासाठी त्यांना बुकर प्राइज देण्यात आलेला आहे. नेक्स्ट, ओके, नेक्स्ट काय आहे न्यूज, एक आयटी कंपनी आहे टेक महिंद्रा. ओके, आयटी कंपनी टेक महिंद्रा आहे, आयटी फर्म आहे, त्यांनी पार्टनरशिप केलेली आहे कोणासोबत, जॅपनीज ब्रॉडकास्टर. तर जॅपनीज ब्रॉडकास्टर कोणते आहे ते फुजी टीव्ही, फुजी टीव्ही यांच्यासोबत पार्टनरशिप केलेली आहे. कशाकरता केलेली आहे, जे ग्लोबल एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे याच्याकरता डेव्हलप करणे आणि प्रोड्यूस करणे कंटेंट. तर डेव्हलप आणि प्रोड्यूस करण्याकरता ग्लोबल एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये यासाठी यांनी आयटी कंपनी टेक महिंद्रानी आणि फुजी टीव्हीनी पार्टनरशिप केलेली आहे. तर पार्टनरशिपच्या अंडरमध्ये काय येणार आहे, या पार्टनरशिपच्या अंडरमध्ये येणार आहे विल कंबाईन फुजी टीव्हीज ओरिजिनल कंटेंट सुद्धा राहणार आहे विथ टेक महिंद्राज लोकलायझेशन अँड अॅनिमेशन सर्व्हिसेस. त्याच्यासोबतच टेक महिंद्राचं लोकलायझेशन आणि अॅनिमेशन सर्व्हिसेस सुद्धा राहणार आहे. टेक महिंद्रा असिस्ट करणार आहे फुजी टीव्हीला, कशा करता असिस्ट करणार आहे, लोकलाइज करण्याकरता त्यांचे कंटेंट फॉर इंडियन ऑडियन्स, इंडियन ऑडियन्ससाठी लोकलाइज करण्यासाठी त्यांचं कंटेंट असिस्ट करणार आहे टेक महिंद्रा फुजीला. कशा करता, जे डबिंग आहे, डबिंग, सबटायटलिंग आणि अॅनिमेशन सर्व्हिस करता. ओके, आणखी कशासाठी हेल्प करणार आहे फुजी टीव्हीला, इन लायसेन्सिंग इट कंटेंट्स टू ओटीटी अँड पे टीव्ही प्लॅटफॉर्म्स इन इंडिया अँड जपान. तर जे पण ओटीटी प्लॅटफॉर्म्स आहे, ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि पे टीव्ही प्लॅटफॉर्म्स यांच्यावर त्यांचे जे कंटेंट आहे त्याला लायसन्सिंग करण्याकरता आपण टेक महिंद्रा हे फुजी टीव्हीला हेल्प करणार आहेत इंडिया आणि जपान मध्ये. ओके, फुजी टेलिव्हिजन नेटवर्कचा हा एक गोल आहे, एम आहे की त्यांना एक्सपांड करायचा आहे त्यांचा बिझनेस, फक्त इंडियन मार्केट पर्यंतच त्यांना सीमित नाही राहायचं आहे, तर त्यांना पूर्ण ग्लोबली त्यांना रीच व्हायचं आहे. ओके, हा त्यांचा गोल आहे. टेक महिंद्रा बद्दल बघूया, चेअरमॅन कोण आहे, आनंद महिंद्रा आहे, एमडी आणि सीईओ आहे मोहित जोशी, हेडक्वार्टर आहे पुणेमध्ये, पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे महिंद्रा ग्रुप आणि फाउंडेड कधी झाला 1986 मध्ये फाउंड झाला टेक महिंद्रा. ओके, सो न्यूज नेक्स्ट बघूया आता, जे आपल्या आजचे न्यूज आहे त्यांच्याबद्दलचे काही क्वेश्चन्स आहेत, त्यांच्यावर काही क्वेश्चन्स आधारित आहे ते बघून घेऊया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, विच नेशन हॅज बिलॉंग
which nation has become 99th member of the International Solar Alliance. तर कोणतं नेशन आहे जे 99th काय झालेलं आहे मेंबर झालेला आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्स, ते आहे स्पेन. नेक्स्ट, फॉर द फर्स्ट टाइम इंडियन एम्बेसी आणि कन्सुलेट has received the excellence award recognition by which country at the 5th external affair minister excellence award ceremony. तर या सेरेमनी मध्ये जे सेरेमनी झाली 5th एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर एक्सलन्स अवॉर्ड सेरेमनी झाली, त्यामध्ये कोणती फर्स्ट टाइम कोणाला कोणत्या याच्याकडनं कंट्रीकडनं काय काय मिळालेलं आहे, रिसीव्ह केलेलं आहे, इंडियन एम्बेसी अँड कन्सुलेट हे रिसीव्ह केलेलं आहे. तर कोणत्या सेरेमनी मध्ये म्हणजे कोणत्या कंट्रीकडनं रिसीव्ह केलेलं आहे फर्स्ट टाइम, UAE कडनं. नेक्स्ट, विच इंडियन क्रिकेटर हॅज बीन नेम्ड मल्टीकल्चरल अँबॅसिडर बाय क्रिकेट ऑस्ट्रेलिया. तर क्रिकेट ऑस्ट्रेलिया कडनं कोणत्या इंडियन क्रिकेटरला काय करण्यात आलेलं आहे, मल्टीकल्चरल अँबॅसिडर बनवण्यात आलेला आहे, तर ते रवी शास्त्री यांना बनवण्यात आलेला आहे. नेक्स्ट, ज्योती रात्रे हु बिकम द ओल्डेस्ट इंडियन वुमन टू कॉन्क्युअर माउंट एव्हरेस्ट ऍट 55 हेज फ्रॉम विच स्टेट. तर जे ज्योती रात्रे आहे ज्यांनी काय केलेलं आहे, अचीव केलेला आहे त्यांचा गोल ऍट द एज ऑफ 55, त्यांनी माउंट एव्हरेस्ट क्लाइम केलेला आहे. सो त्या कोणत्या स्टेट मधून येतात, त्या येतात मध्य प्रदेश मधून. नेक्स्ट, दिनेश कार्तिक हु रिसेंटली कन्फर्म हिज IPL रिटायरमेंट इज करंटली रिप्रेझेंटिंग विच IPL टीम. तर जे दिनेश कार्तिक आहे त्यांनी IPL मधनं त्यांचं रिटायरमेंट अनाऊन्स केलेलं आहे. तर करंटली ते कोणत्या IPL टीम मधनं होते, ते होते RCB रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या टीम कडनं ते होते. नेक्स्ट, विच लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अनाउन्स अ पायोनियरिंग पार्टनरशिप विथ युवा. तर कोणती लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे जिने युवा सोबत पार्टनरशिप अनाउन्स केलेली आहे. कशा युवा काय आहे, इंडियाज फर्स्ट यूथ ड्रिव्हन कंटेंट प्लॅटफॉर्म आहे जे लॉन्च करणार आहे मल्टी पार्ट व्हिडिओ सिरीज, जे ज्यांचा फोकस राहणार आहे फायनान्शियल एम्पॉवरमेंटवर आणि त्यांचा प्रायमरी फोकस राहणार आहे जेएनसीज वर. तर कोणती इन्शुरन्स कंपनी आहे, ती आहे मॅक्स लाईफ इन्शुरन्स. ओके, मॅक्स लाईफ इन्शुरन्स ही कंपनी आहे जिने पार्टनरशिप केलेलं आहे युवा सोबत. नेक्स्ट, रिसेंटली विच कंट्री हॅज अलोकेटेड $234.3 million fund to develop a low Earth orbit satellite communication system. तर रिसेंटली कोणत्या कंट्रीला अलोकेट करण्यात आलेला आहे फंड, किती, $234.3 million कशा करता, डेव्हलप करण्याकरता लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट कम्युनिकेशन सिस्टीम. तर कोणाला अलोकेट करण्यात आलेला आहे, साऊथ कोरियाला. ओके. नेक्स्ट, which country is on top position in the ongoing World Paraathletics 2024 in कोबे जापान. तर जे जापानच्या कोबेमध्ये जे वर्ल्ड पॅरा ऍथलीट 2024 जी चॅम्पियनशिप चालू आहे सध्या, तर त्याच्यामध्ये टॉप पोझिशनवर मेडल टॅलीमध्ये टॉप पोझिशनवर कोणती कंट्री आहे, तर ती आहे चायना. नेक्स्ट आहे, सेकंड आहे ब्राझील आणि थर्ड वर आहे इंडिया. नेक्स्ट, नेम द ऑथर ऑफ द फिक्शन कायरोस, the story of tangled affair during the final year of East German's existence, who has won the International Booker Prize 2024. तर जे कायरोस हे फिक्शन स्टोरी आहे त्यांच्या ऑथरचं नाव काय आहे, ज्यांना इंटरनॅशनल बुकर प्राइज 2024 जिंकलेला आहे, त्यांचं नाव आहे जेनी एर्पेनबेक. नेक्स्ट, विच जॅपनीज टेलिव्हिजन स्टेशन हॅज पार्टनर्ड विथ टेक महिंद्रा. तर कोणती जॅपनीज काय टेलिव्हिजन स्टेशन आहे ज्याने टेक महिंद्रा सोबत पार्टनरशिप केलेली आहे डेव्हलप करण्याकरता आणि प्रोड्यूस करण्याकरता कंटेंट अक्रॉस जनरस फॉर द ग्लोबल एंटरटेनमेंट इंडस्ट्री. तर ती आहे फुजी टीव्ही. ओके, सो तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि 26 तारखेला म्हणजे रविवारी आमची स्कॉलरशिप टेस्ट आहे, स्कॉलरशिप कम ऍडमिशन टेस्ट. तर त्याच्यासाठी पण तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन तिथे रजिस्ट्रेशन करू शकता. 25 तारीख ही लास्ट डेट आहे. सो थँक्यू.